हाय 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 हाय. गेलं भाऊ. कांदे गेले, डोंगळे गेले. काही नाही राहिलं, शेतकऱ्यांनी जगाव का माराव. सरकारचं लक्ष नाही आपलं. शेतकरी याच्या बाईच भिकारी झाला. निसर्गानं काय दाट टाकली शेतकरी वस्तूवर. येऊन जाऊन सगळे सगळे संकट त्याच्यावर येतात. काय राहिले याला. एवढे मोल्या मागाचं कांदे आणून लावले आणि गारानं सपाट करून टाकलं सपाट. जिकडं गारा पडायचं तिकडं मुंबई दिल्लीला गारा पडायचं तिकडं नाही पडते, शेतकऱ्याच्या बोकांडीवर पडतात. काय राहिले इकडे अन्न गोड लागा ना. टेन्शन येतं डोक्याला माणसाच्या. काय हो रडा काय? आता रडू नाही का काय भाव आलो तोंड जोडू का काय करू. कामून काय झालं काय? तुम्ही कमी डोक्याला हात लावून बसले. अरे लोकांचं कर्ज वामाचे पैसे उचलले आपण मग आणि हे माल उभे केले त्याच्यात गारपेट झाली. आता गारपीट झाली तिला कोण काय करील मला सांगा बरं. तो निसर्गाचा कोप झाल्यावर त्याला कोणी हात लावणार अगं का? तुला नाही कोणी बोलणार आहे. माझ्या बोकांडी बसणारी लय येणार आहे. लोकांना उचल पाचल करून मी हे माल उभे केली. त्यांचे काय डोळे फुटले, त्यांच्या कोण गेले त्यांचे, त्यांना दिसत नाही का हे वाटोळं झालंय म्हणून. त्यांना काय घेणं नाही. शेतकरी वाहून नाही गेला तरी बरं ते कांद्याची नुकसान होऊन गेली. काय राहिले तिथे. आणि त्या कांद्याला भाव ना टाव. सरकार कोणाच्या पोटचं तेच कळाना मला बी. काय बाई डोक्याला ताणी. बरं इतकी नुकसान झाली ना त्या वावरात जाऊशी वाटाना. प्रत्येक कांदा गारानं फोडलाय, प्रत्येक कांदा गारानं फोडलाय. काय डोकं चालना ते बाई माझं. मेंढ्यावाल्याला म्हणलो ते मी मेंढ्या सोडा त्याच्यात. हा ते म्हणे ते गाराचे कांदे मेंढ्या खाती नाही म्हणे. ये देवा. म्हणजे त्यांना काय कळणार आहे आता त्याच्यामध्ये. नाही बा काय संकटाची चालले आपलं काय करावं. काही मा तर डोकं चाला ना. एक काम कर. बरं कर्ज लय उचलून ठुले आपण हेच ना. एक काम करशील का तू. काय कर्ज सगळं सुटन. हम्म तू तू छाती उद्या ठुशील का. केवढा ठेवा लागल. नाही ऐक ना ती रोगरची बाटली दे मला. हम्म. घेतो पिऊन. कोण मी येडे बिडे झाले काय तुम्ही. हा हे बाया कष्ट करू दोघं नवरा बायकून कर्ज फेडू लोकांचं मरून काय करत्या. मागच्या वर्षी तेच झाले. म्हणजे तुम्ही जा मरून तुम्ही एका वाटानं जाशाल निघून आणि ज्यांचं कर्ज ते मला चापायला उठतील 6 महिने काही नाही म्हणणार. महिन्यात माग लकीनदार लागन. तो सांगायचे ज्याने तो नवऱ्यानं पैसे फेडले नाही, तो नवरा गेला पुचकून. मग आता तू कार्यक्रम करू दे नाही तर पैसे फेडून दे. म्हणजे मी हेच काम करीत बसू का. काय डोकं हे बाया ते मला नाही जमणार बाई. काय लावायचं. काही नाही मग कर्जा पायी मारा त्या का. हा कर्जत लय झालं मग काय केलं शासनानं आतापर्यंत. ज्या शेतकऱ्यांच्या बायका मेल्या, ज्या शेतकऱ्यांचे पोरं मेले, शेतकरीला टाकले फाशी घेऊन, रोगर कराटे पिऊन पेले, औषध पिऊन मेले, त्यांच्यासाठी काय केलं सरकारने. त्यांनी काय दिला काढून घंट्या त्यांना. हा तर तुम्हाला देणार आहे काढून आणि मला देणार आहे काढून. ज्याला जमीन नाही ना त्याला सरकार कर्ज मंजूर करते. हा ज्याला जमीन आहे त्याला काहीच नाही. जे चोर आहे ना ते लगेच साहेब वाटतात. खऱ्या माणसाला नाही नाही होत. खऱ्या माणसं म्हणते जुन्या लोकांची म्हणे खऱ्याला नाही राजी खोट्याला पुरक्या वाजी. बरं तो आपल्या शेजार तो बाबूराव हम्म कोणतं त्याला रुपये द्यायचे देत नाही परत. हा सरकार त्याला कर्ज देत आपण. त्याला कर्ज देतात त्याच्याजवळ ते काहीतरी हाय बाई ते चिठ्ठी का काय ते दाखवित तो त्याच्याजवळ ते. नाही ज्याला द्यायचं त्याला देत नाही. खरी गरज आपल्याला आहे. तू कितीला पडे. लय टेन्शन आले बाई मला तर. मग आता डोकंच आवड झालं. फक्त तुम्ही डोक्यातला ना हा विचार काढून टाका बाई दीदीचे पप्पा. मला लय टेन्शन येत असं तुम्ही बोलल्यावर. गजराबाई काय चाललंय. काय झालं बाबूराव हा? तुमचा भाऊ म्हणते मी रोगर नाही तर कराटा पितो नाही तर फाशी घेतो. काय बरं आता हे गारपिटाना हा तमाशा करून ठेवला. लोकांचं कर्ज उचलेले आणि ते मला म्हणते मी रोगर नाही तर कराटा पितो. तू छाती दगड ठेव. नाही त्याचं म्हणणं बरोबर आहे वहिनी. मग मानवऱ्याला मारी त्या काय. अगं तू नवरा करू शकते दुसरा वाटलंच तर. पण त्याचं कर्ज त्याला माहिती आहे किती पैसे उचलते. तुम्ही मानवऱ्याच्या बऱ्यावर एका वाईटावर तुम्ही खपवायला आले का त्याला. खपवायचं तू नाही. आला का आला तू मुळा आला का मानावऱ्याला इड येऊन. अरे तो जे घरात आहे तेच माझ्या घरात आहे. मग आता मी काय- तेच म्हणते तू का मुळा आला का इड मानावऱ्याला. आता माई किती नुकसान झाली आता काय सांगा हा? तुम्हाला. अरे पण तुला कर्ज भेटत सरकारी आम्हाला नाही भेटत ना. तुम्ही तुम्हाला का बरं कोण करते रे का बरं देते रे तुम्हाला. हं. काय बोलत ते काय. आम्ही तर सावकाराचे भरू भरू पतपिढीचे भरू भरू आम्ही पार मातीत गेलो. तुम्ही बायको तर कधीच मला बरत नाही का बाबा द्या मला काढू तुम्ही. हा तू नुसतं तोंडबारी करतो. असं झालं तसं झालं. अहो तुम्ही लोकांनाच तुम्ही राजीवा त्या. तुम्ही काच मला गजराबाईला आणि बाबू शिरपतरावला तुम्ही राजीवा शाल.
पण तुमच्या जवळच काय बुच का तर तुम्ही मला काढून देणार आहे. हा 2 वेळा ठेकेला बोर जाऊन यानं कर्ज काढून दिली हा, ते तेवढं दिलं होतं काढून. हा? 5-5 लाख रुपये. काय बा? दिलं होतं. आणि आपल्याला पणच देत नाही तू काय करायचं मारायचं का आता बा, माई इतकी नुसतं काय आंबे त्याची बायको ठकीच्या बाबतीत त्याला काही म्हणत नाही, पण गजरीच्या बाबतीत आहे ना ती फक्त तोंडावर गोड बोलती. गजरीच्या बाबतीत तिला हा, काळ हे बरोबर तू म्हणते बरोबर हा. काय बरोबर गाजर आहे? तू बरोबर मग काय बरोबर आहे? हा, मग अहो, तू मी उलट म्हणलं चला गजराबाईला भेटून येऊ आपण. तू आता ते पण जोडीने आलोय आणि मग कर्ज आता एक काढून आला दे. होता ना. कर्ज काढून द्यायच्या टायमाला नवऱ्याला म्हणती तू जामीनदार होऊ नको, तू त्यांना कर्ज काढून देऊ नको, म्हणजे आम्ही एवढे नालायक लोक आहे. अहो, आणि आता नवऱ्याला इश प्यायचं तर आता इडा आली सातवण करायला. बरं का असं नाही वहिनी म्हणत, हा. वहिनी उद्या नाही दिसणार बाबूराव मी थांबरे पुढं नको तुम्ही जाऊ. असं नका ना म्हणू दीदीचे पप्पा, मला लय अरे, टेन्शन येत. तुझ्याला कोण पाहिजे त्याला कोण पाहिजे अगं कावळ्याला बसायला पाठीला बोलायला एकच होत आहे ती ना शिकून घेते मी जर गेलो ना कसं सावकार रडायचं? आला का रडली का सावकार परत जाईन बरं म्हणजे कर्ज निलो मला ना बाबूराव तुम्हाला सांगू का, मला पहिलं म्हणून म्हणून रडताच येत नव्हतं. मग आता माझी आजी एका जागेवर का रे? पडेल होती. थांबा हो तुम्ही. हम्म. आजी एका जागेवर पडेल होती. मी वावरात शेण गोळा करायला गेले, गवऱ्या गोळा करायला गेले का मी झाडाखाली बसून आणि प्रॅक्टिस करून पाहायची. आणि ज्या दिवशी माझी प्रॅक्टिस पुरी पॅक झाली त्याच दिवशी माझी आजी दुसऱ्या दिवशी माझी आजी बरोबर 10 वाजून 20 मिनिटांनी मेली. मग म्हणून मी पक्का गळ्याच काढून घेतले गणुबात गोळा होत. हा, आणि नंतर सू झाले एकदम. मग तुला गप केलं असेल ना हा ए, ते असं. जाऊन दे मरते तू साहेब येतो त्याला आपल्याला चित्र दाखव ना मी ना साहेबाला फोन केलाय साहेब येऊ राहिले कृषी अधिकारी हा तर ते पंचनाम्याला येऊ राहिले हा तेवढं मावाला कर. ना केळीच्या बागाव आंब्याव अशी गारपीट झाली तुला सांगतो अरे मा वावर ठेवलेच नाही आंबे आणि केळीचा बाग तो पाहिला होता ना मावाला अरे नेमके पाणी लागले होते थोडा लय नुकसान झाली पण मग आता मरून काय होणार? मी टाके मेंढ्या सोडून दिल्या कांद्यामध्ये हा ना? मेंढ्या सुद्धा खाय ना व कसं काय खातील ते पॉइझन झालं ना त्याचं हा तर काय केलंय मी फोन केला साहेबाला हा. तर दोघं जण येणार आहे कोण कृषी अधिकारी एक मॅडम आहे हा आणि एक अधिकारी आहे. तेवढं सांग तर तेवढा पंचनामे करून घेऊ हा. आणि थोडेफार पैसे दाबून टाकू साहेबाला नाही पैसे नाही भाऊ पैसे नाही तेव्हा तुम्ही नाही या असेच एवढं कर्ज झालं आता थोडंफार झालं काय होईल 10-20 लाख रुपये लगेच तुम्हाला हे करायला येतं कर्जाला ना नाही घाबरायचं, फक्त 10 मारायचं नाही. 20 लाख 10-20 लाख भेटतील का? हा. बाई माय दीदीचे पप्पा तुम्ही वाचशाल हो. मग हं? माझे पप्पा दीदीचे पप्पा वाचतील. 5-25 हजार रुपये सरपंच देऊ याला आपण कपडे शिव कपडे अरे मला नका कपडे बाबा मला काय अहो परवाच्या दिवशी त्यांना काय कपडे घ्या, त्या परवाच्या दिवशी बकुळा मॅडम त्यांच्या अंडरपॅन्ट वाळत घालेली होती तर पार इलेस्टिक लोंबलंय. हा का? हा, हे काय नुसतं मोठ्या इकीच्या बाता म्हणत राहते, underpant घ्या. बोलू मला बोलू. अक्कल पण नाही. तुला बाहेर वाळत घालायचं काय करत होती मग का मध्ये वाळत आहे तिला का? मोरीवर टाकायची ना उद्यापासून रोडवर वाळू म्हणे मी काय गरीब आहे का म्हणे. बोलू बोलू सारीन डुंगणाना पसारा वारी. ए वहिनी ते तू कोण पाहत नाही ऐक तुम्हाला कर्ज पण दे- का हो बकुळा ताई, हा? आणि तुम्हाला एवढं कळत नाही का हो, पार इलेस्टिक लोंब बुसत. अगं गजरे तसं नाही ती पिळता पिळता वडीत असेल ना त्याच्यामुळे ते लांबले असं अहो मी म्हणले त्या दिवशी ए बाय मी वलनीवर चांगलं उभे राहिले बरं का, रेशन आणायला चालले होते ना, चांगली उभी राहिले बाय, पाहिलं मी वलनीवर तर मी म्हणले बाई करणार साहेबाला फोन ही बाबूरावची अंडरपॅन्ट लोम कडू राहिली. म्हणलं मग हा करगुट आहे का इलेस्टिक आहे? बाबूरावनं सकाळी आंघोळ करताना अंडरपॅन्ट बदलली, मग करगुट्यासहित खाली वडली का काय? मग या बाईला तर कळायला पाहिजे ना पिळायच्या टायमाला. मी केला साहेबाला फोन केला साहेबाला फोन करायला येतीलच ते आता आले साहेब तुम्हीच फोन केला होता का? हा साहेब हो मी नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार बाई बरे बघा हा, बोला पहिला पंचनामा नाही यायचा करा यांचं जास्त नुकसान होईल शिरपतरावांचं. शिरपतरावांचा आणि गाजराबाईचा हे दोन नवरा बायको. काय नुकसान झाली? आमचे ना साहेब कांदे गेले की डोंगळे गेले आणि बाकी सगळे मालच गेले काय मला गेले तेव्हा तुम्हाला फोनवर सांगितले कोण आंब्याची नुकसान झाली गारा. केळीच्या बागाची तर तेवढं पंचनामे मला ते फळावे मावले चालेल. त्याला तर जास्त जाणून असे केळ कडक होते त्यांच्यावाले तुम्हाला सांगते, पण ते केळ असं बिलबिल झालं त्या गारपिटीने. ओरडा टाकायचा तुम्हाला त्याला. काय सांगू. मोठे खूप मोठे होते. लय मोठ्या हांड्यावाने कळसवाने गारावात साहेब हा. तुम्ही जर आमचं प्रकरण जर पास जर केलं ना एवढं लवकर तर आम्ही वाचू नाही तर आम्हाला ना आता आत्महत्येशिवाय चालेल आमचं ना. पर्याय नाही. मानवरा माय दीदीचे पप्पा आजच रोगरची बाटली पेत होते. नाही, मी असं वाचले, नका मी करू. वाचले. सरकार आहे ना पाठीशी तुमच्या. अहो सरकारच कोणाच्या पोटचं हेच कळा ना. आहे, काय आहे, करते अहो, त्या आमचं सरकारला? काय आहे, करू पुरतात आम्ही. काय खरं आहे सरकारचं? मेल्यावर सुद्धा लवकर येते नाही. सरकार- अहो माणसं मराठ्यान सरकार येतं पंचनामा करतं, तुमच्यासारखे साहेब लोक येते त्यांना ऊन वारा पाऊसच कळत नाही. नेमकी भानगड काय? तुम्हाला जर आता विचारला हा उन्हाळा आहे का पान काळा आहे तुम्हालाच कळणार नाही. उन्हाळ्यात- हा काळी पाऊस पडला याचं काय खरं आहे? तो थोडा असेल ना तो थोडाचं दाखवून देऊ का हा मग दाखवून नाही, देऊ. नाही, साहेबाशी ना, हा. थोडंसं व्यवस्थित बोला बा. हं. तुमचं काही नुकसान झालं ते दाखवा त्यांना
बोला कसं किती क्षेत्राची नुकसान झालं? मॅडम मिरच्या वर येत्या का खाली येत्या हो? झाडाला वर येतात ना. हा का? आणि भुईमुगाच्या शेंगा वरच. बॅग मधून काढून रजिस्टर हो. म्हणजे येण्यासाठी भुईमुगाच्या वगैरे? शेंगा वर येत्या बा. हो हो. बरोबर आता घ्या. शेती करायला नाही शेती तुमच्या करतेच नाही पंचनामा अगे करून. गजरे ते फक्त त्यांच्या कागदपत्री हा तुम्ही फोन केला म्हणून आम्ही लवकर हा, आलो. बरोबर. फोन केला म्हणून नाही तर आमचा बाराचा टाइमिंग असतो नाशिकवरून यायला बाई. नाशिकवरून मुंबईवरून आले इकडं 12चा टाइम राहतो का? कशाला आलो असतो? पंचनामा करून घेतो मॅडम घ्या बरं जेव्हा आपलं ना हो शेर यांचं घ्या. हो सांगा तुम्ही जवळ जा. जवळ जा सांगा. आपला उत्तर किती नंबर ते नाही माहिती मला ते बाबूरावला अरे माहिती. नंबर तुला माहित नाही का तवाला? 144 144. ते मला विचारित सांगा. काय बात आहे. आता यांना औषध प्यायचं होतं पंचगट नंबर मध्ये पिऊन पडणार होतं. त्याच्यामध्ये ना 5 बिघे कांदा होता 5 बिघे कांदा हा. अडीच एकर. अडीच एकर. 1.5 बिघा लसूण होता हम्म. आणि 10 पान डोंगळे होते 10 पान डोंगरे बियाणं कांद्याचं. बियायला ना हा. बुडक्या म्हणतात त्याला जास्त सदर जास्त सदर सांगा. हा. जास्त सांगा. आणि खरं ते वांग्याचं घ्या ना वांगे सांगा ना किती वांगे होते? 10 गुंठे वांगे होते 10 गुंठे. हा. अजून काय चला येतो वावर ते दाखवा चला चला दाखवा चला बरं. हा चला. चला 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 पाहून घ्या बरं सामान. हा बरं मी काय आता बोडके साहेब बोला हे बघा या अशी परिस्थिती कांद्याची या बा एवढून क्षेत्र ते चिडव डायरेक्ट हा खाला कांदा नाही राहिला खाला कांदा किती खर्च आला तरी तुला लावायला त्याला आणि माझं भाऊ 7,000 रुपये बिघाना बाया होता बाय होता ना आणि रोप आणलं होतं विकत विकत रोप तुम्ही आणलं. येडे बिडे का हो? काय? एवढा डिटेल मध्ये नाही विचारलं. 70-75 हजार रुपये लागले हा, होते. सांग ना, आज हा सांग. हा ठोक ठोक ती हिशे बिचा माझ्या दीदीच्या पप्पाला काय अक्कलच काय नाही त्याला बाई. पेव पेव गाणं फार घातलं कुत्र्यानं माप नेलंय. हा, बस. हा बरं कुत्र्या तोडून नेलं मग काय आईला पुढे पडत ते नंतर कुत्र्यानं माणसाने नेलं. बरं मी काय म्हणतो सर बोला तुम्ही आता काय करा एक फोटो काढून घ्या पंचनामा करून घ्या आणि ते झालं का हो हे बा इकडे मावले आंबे हो या आंब्याची फोटो काढा आता केळीचं मागलेलं आंबे तिकडे तुम्हाला दाखवाच लागेल का मग दाखवायच लागेल पण नंतर घेऊन 5 किलोमीटर हो साहेब मला दुःख कांद्याचं नाही पण यांच्या केळाचं लई नुकसान झालं. हो जाऊन दे. झालं. केळं फोडलं डायरेक्ट गाराला हो हो म्हणजे मला ना- 5 लाख रुपये खर्च आला त्याचं कलम आणायला अहो असं एवढं भारी केळ होतं असं काळ जरत होऊन गेलं ते गाराच्या पटकाऱ्यानं. मग? रटाचा बसायचा मॅडम तुम्हाला सांगतो केळाचे हकीकत आहे ना याचं केळ हातात बसत होता बघ गारा नाही ना असं पार करून नेऊन गेलं आता काय एक करायचं माणसाला एक पाणी उचलत नव्हती हा हा. काय चालेल, चालतंय. आणि पंचनामा घेऊ का हा भाऊ, घ्या नाही, परत. मग तुम्ही काय करता मग मॅडम फोटो काढा आम्ही पंचनामा करू लगेच लिहायला पाहिजे का तुम्ही लगेच आहे, सुरुवात द्या करू. शिरपतराव हो दाखवा बरं मॅडम फोटो काढतील ते. नाही फोटो का आता तुम्ही कांद्याचा काढून राहिले की यांच्या केळाचा? इकडं नाही, बरं, बाई, कांद्याचं, केळं तिकडे कांद्याचं, कांद्याचं मॅडम घ्या, बी लागले. कांद्याचं घ्या. घ्या. मॅडम बी लागले द्या, मॅडम पंचनामा करा. घ्या. हा, घेतो उतारानं येऊन सर्व जा, नंबर मॅडम. सांगा हो. दाखवा प्लॉट. मी बरोबर घेते. घेणार घेणार झाले घेणार. 4-5 हाणा जरा कोणा शेतकऱ्याचा फायदा जरा कोण देऊन तुमचं द्या. काय आहे ते माय मी बरोबर मागं तुमचं चालेल, काय चालेल. आहे नाही ते केळीच्या देऊन बागात- टाकू. केळीच्या बागात जाणार नाही आम्ही इथूनच ऐका. पाणी द्यायला लागेल. हा मी काय म्हणते 75,000 आमच्यावाले लागले ना हम्म. तर तुम्ही 1.5-2 काय लावायचे ते लावा. तुमचं असं काय चहा नियमानुसार पाणी करून असेल घेऊ तो आम्ही आम्ही. देऊन टाकू. करून घेऊ केळीच्या बागाचा मग इथूनच इथूनच parcel. नोंदणी करावं इथूनच तुमचा आमचा चहा पाणी आतापर्यंत आजच. आतापर्यंत मागे एवढे अधिकारी आले ना हम्म. जागा बसून पंचनामे केले मी काय रे? घरात बसून. हा, बाबूराव त्याला एक दाखवायचं ना केळ काय? केळ मग आता पंचनामा कोण देते 5 किलोमीटर बाई मॅडम तुम्ही केळाचा फोटो काढसान मग आता 5 किलोमीटर जायचं नुसतं एकाच केळाचा फोटो तो काढायचा. नवरा असेल ना. जाऊ दे, इथूनच करून घेऊ आम्ही. इथूनच एवढंच करून काढा घेऊ. वाटलंच मॅडम. चालन. आपला ते बाबूराव, ऐका. 184 गट नंबर आहे 184. बाबूराव असा आहे बाबूराव इडून 10-5 हजार जास्त सरकून देईन हा. मॅडमच्या पण हातामध्ये. तरी केळाचं पण तरी केळाचा अनुदान फोटो घेईल. मॅडम बराबर तंतोतंत 184 काढेल. अजून काय हा, नंबर बरं. आहे? हा, नाही एकच गट आहे आमचा एक पूर्ण टोटल पूर्ण गट आहे आम्ही पूर्ण नाव सांगा मॅडम एवढी झाली म्हणजे बिगर केळ शिरपतराव. पाता झाली. शिरपतराव हा. पूर्ण हिंड फेरी इंड फेरी हा चालन. त्यांचं काय केळवाल्यांचं पण काय नाव घ्या ना त्यांचं? बाबूराव लक्ष्मण बाबूराव लक्ष्मण हा पूर्ण नाव काय हा? आडनाव हाके हाके का बाबूराव लक्ष्मण हाके हा. किती बाग किती होता 5 एकर 5 एकर सर्वे नंबर सांगा ना घ्या ना 376 376 5 एकर मध्ये एक केळ नाही राहिलं बघ वाख गळून गेले केळ पूर्ण गारच खूप होत्या 3 दिवस गाडी तळली नव्हती तुम्हाला बरं, सांगतो नवरात्रामध्ये इतके केळ मागवायचे का मग आपण काय 100 केळच रुपये कुठं राहिले डझन. केळच 100 भेटणार रुपये नाही. डझन. केळच नाही आम्हाला- राहिले बरं आबा आता बरं किती अनुदान भेटेल आम्हाला विचार कर सांगा बरं आता मी तुमच्याकडून माहिती घेतली वर पाठवतो होईल तरी भरपूर तुमचा नाही अंदाज ना काय? पण तुमचा अंदाज द्या ना. 75,000 किंवा 1 लाख रुपये मिळायच पाहिजे
काय ते? 5 एकरा केळीला थांबा, एकरीच हा एकरी हा. एकरीच बोलू राहिले बरोबर आहे ना. गजरे घे घे एकरीचं. आपले किती एकर कांदे आणि केळीला आणि केळीला जास्त अनुदान असतो केळीला ना आंब्याला हो. आंबे फळ आहे आणि ना फळ आणि कांद्याला कमी असतो हा कांदा कमी. आंबे- घे कांद्याला मग कमी आता असतो. कांदा घे कांदा तो तोंड पुढे बघा हा. तरी म्हणलं कांदा कमी कर केळं लाव हम्म. केळं नाही तर 5 पप्पा लावल्याचं पप्पाचे किती पैसे आले किती असतील पैसे लय पैसे तू मग मी काय म्हणते येव त्यांना पैसे देणारच आहे ना तुम्ही तेव्हा चहा पाणी देणारच आहे ना सरकारी मग नियम कांदे आहे. ऐवजीच पपई लावून द्या ना तुम्ही द्या पपई लावून पप्पा फोटो- द्या किती फोटो- कोणचे फोटो- आता फोटो काय फोटो काढली कोणाची काढायची आता पुढे पप्पा- पप्पायचं फोटो. पप्पा- तुमचं कुठे खेळायचा फोटो काढून राहिले बाय- काढले अहो, पैसे काढले. देणार आहे, मग पैसे- माय पपईचा फोटो काढून घ्या ना पैसे देणार आहे ना. झाड कुठे आहे तुमची हा. एक झाड ऐ, पाहिजे टाक. ना. होतही बाग नाही पाहिजे, होत पाच येऊ एकर नाही. मग आपल्या बाथरूम जवळ पपई आहे ना तिचा फोटो काय काढून एकच एक अहो बाग लॉट पाहिजे. लागत लॉट असं लॉट दाखवायला फोटो मध्ये तुम्हाला बरं कळत साहेब पूर्ण बोला आता झालं नाही पंचनामा हो झाला चल साहेब चहा पाणी करतो. चला बा. साहेब जेवण बिवणं केले का जेवण करून नाही, ना. काय नाही, हॉटेलला चला जेवायला मॅडम आहे ना केले सगळे. आम्ही. ऐका ना. पोहे घ्यायचे ना नाही करून आलो ना. पोहे घ्याशांना आणि चहा घ्याशांना त्यांना एकरी पैसे जास्त भेटणार आहे आपल्याला दिला कांदा त्यांच्या घरी चला चहा नाश्त्याला नाही मी हॉटेलला जाणार आम्हाला साईडला. नाही करायचं आम्ही करून आलो. आम्ही करून आलो हा का? नाश्ता हॉटेल बरं मी काय होतो बाबराव आता तुझा आहे तिकडे आता जात नाही यांना पंचनामा केला बंद आता यांना ना जाता आता माझा पाजून टाकतो चालेल ना माझा मला नाही हा, करायचं. मॅडमला पाजा. करून नाही. नाही, मला उन्हाळ्यात नाही दिवस आहे प्यायचं. ना आम्ही घेऊन आलो सकाळी. आम्ही घेऊन अहो, आलो. ते संगत पितील त्याला आम्ही एकाला कॉफी एक घेत पाहिजे असू, का? चहा बरं, वगैरे चला. घेतच नाही. चल चल चला आम्ही जातो चला साहेब चल ए, साहेब बापरे. पोस्ट करतो झाली वाटलं. आपली नोंद झाली आपली बरं ते तारखेला तुम्हाला सांगतो ना बरं फोन आता फोन नंबर GR आहे तयार झाला सिन्नरला जमा करून नाशिक वरून मुंबई हा. नंतर. मा नंबर आहे तुमच्याकडे हो आहे आहे. मला कॉन्टॅक्ट कर ओके, लवकर करा चालेल. साहेब बघा तेवढं चालेल, करा. चालेल. यायचं नाही झालं तरी चालेल काय मी आहे तुमचंही महत्वाचं आणि हा. यांचंही म्हणजे याच्या मनात मी जावा मी बाटली घ्यायची विचारत होतो यांचंही महत्वाचं आणि तुमचंही महत्वाचं 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 काय म्हणत्या औषध घ्यायला तयार झाले हा. बावळट आहे ते तुम्ही बावळट काय म्हणत्या याच्या मनात काय त्याच्या मनामध्ये यांचं नाही जावा. पैसे यालाच भेटा मग मग सरकारला गोडे लावी तू तिथं मा तोंड गप केलं आपल्या गजरीले तोंड करते गजरीले तोंड मर तू मरत असला तर ते मला साहेब देऊ नका बार पाय बिर पाय नाही, असं तू मर रोगर पे नाही तर कराटा पे जा एकदाचा मी सांभाळेल वहिनीला जा एकदाचा करायचं एवढं भांडण आणि मग मी आमचं बराबर समोर. करीन कांदे लावायचे का पपाया लावायचे ते मी cancel ठरवीन करायला मग. मर तू एकदाचा हो, जाय पण उचक cancel- नाही कॅन्सल एवढं नका भांडण राहिलं आमच्या समोर. अगं पपाय नको कोणी चाकू मारत राहतं पपईला ते माय मी ठरवीन चला जाऊ पपईला कोणी चाकू मारू हो चला नाही तर कोणी पिस्तूल घालू चल बाबा, चल. तोंडच करीतो जिड नाही तिड